आज आपण वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत जे सध्या व्हॉट्सअपला जी जाहिरात फिरत आहेत त्या संदर्भात मी या ठिकाणी खुलासा करणार आहोत। या ठिकाणी बघा, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे म्हणजे MSCRT ने काढलेले जे परिपत्रक आहे, तर पहिलं परिपत्रक या ठिकाणी निघालेले बघा 3 जून 2024 ला। त्याचा विषय असा होता बघा, वरिष्ठ व निवड श्रेणी ऑफलाईन पद्धतीने जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांमध्ये आयोजित करण्याबाबत। म्हणजे ही जी आहेत बघा, वरिष्ठ व निवड श्रेणी ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत। आता जी होणार आहेत ती ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत आणि ती डाएटमध्ये होणार आहेत। या ठिकाणी आपण पाहूया, उपरोक्त विषयानुसार संदर्भ क्रमांक 1 अन्वये वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाची जबाबदारी राज्य शासनाकडून परिषदेत सोपवण्यात आली आहे। तर राज्य शासनाकडून ते परिषदेत सोपवण्यात आली आहे। संदर्भ क्रमांक 2 नुसार किमान 10 दिवसाची किमान 50 घड्याळी तासाचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक करण्यात आले। बघा, तो कोरोना काळ असल्यामुळे 50 तास घड्याळी त्या ठिकाणी प्रशिक्षण ऑनलाईन झालेलं होतं। म्हणजे यापूर्वी कोविड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीमुळे सदर प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आले होते। वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीने घेण्याबाबत संदर्भ क्रमांक 3 अन्वये महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी डाएट संघटना यांच्याकडून तसेच संदर्भ पत्र क्रमांक 4 ते 6 अन्वये वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीने घेण्याबाबत क्षेत्रीय कार्यालयाकडून विनंती करण्यात आली आहे। बघा, टप्पा क्रमांक 1 जो प्रशिक्षण झालेला आहे आपला 2021-22 तो ऑनलाईन झालेला आहे। नंतर 22-23 दुसरा टप्पा तो देखील ऑनलाईन झालेला आहे। मात्र हा जो तिसरा टप्पा जो होणार आहे तो ऑफलाईन होणार आहे आणि डाएटमध्ये होणार आहे। प्रत्यक्ष वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रभावीपणे दिले जाऊन प्रशिक्षणाअंतर्गत तज्ञाचे मार्गदर्शन, प्रशिक्षणाचे परस्परांमधील संभाषणाच्या शैलीतून अनुभव, विचारांची देवाणघेवाण सहजगत्या व्हावी यासाठी प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा उपयोग शैक्षणिक सोबत होऊन शिक्षक अधिक सक्षम व्हावा या उद्देशाने वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन सन 2024-25 पासून ऑफलाईन पद्धतीने म्हणजे जिल्हा स्तरावर आता जी काही होणार आहे तिसरा टप्पा हा तो ऑफलाईन होणार आहे। ऑफलाईन पद्धतीने जिल्हा स्तरावर म्हणजे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमध्ये थोडक्यात म्हणजे डाएटमध्ये होणार आहेत घेण्याचे नियोजित आहेत। याकरता सर्व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी 5 तज्ञ अभ्यासक व तज्ञ मार्गदर्शक यांची नावे परिषदेत 5 जून 2024 पर्यंत या ईमेलवर पाठवण्यात यावी। म्हणजे ही सर्व प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। आता फक्त आपल्याला प्रतीक्षा आहे का ऑफलाईन प्रशिक्षण जी ट्रेनिंग आहेत वरिष्ठ व निवड श्रेणीची जी ट्रेनिंग होणार आहे त्याची आपण वाट पाहत आहेत। परत याच्यानंतर NCERT दुसरं परिपत्रक काढलेलं आहे तो या ठिकाणी आपण पाहूया। परत MSCRTच्या पोर्टलवर या ठिकाणी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन दरपत्रक सूचना आलेली आहेत। वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी ऑनलाईन पोर्टल विकसित करण्याबाबत। म्हणजे बघा, आता जी तिसरा टप्पा जो सुरू होणार आहे वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणाचा तो ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फक्त नोंदणी करायची आहे सन 2024-25 या ठिकाणी फक्त आपल्याला नोंदणी करायची। या ठिकाणी दरपत्रक दिलेले आहेत म्हणजे आपल्याला रक्कम भरून ते प्रशिक्षण पूर्ण करावे लागते। वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी ऑफलाईन प्रशिक्षणासाठी सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थींनी म्हणजे शिक्षकांचे प्रशिक्षण, नोंदणी, शुल्क, प्रमाणपत्र व इतर सहाय्य बघा, नोंदणी, शुल्क, प्रमाणपत्र, इतर सहाय्य करिता ऑनलाईन पोर्टल विकसित करायचे आहेत। ऑनलाईन पोर्टल त्यांना विकसित करायचे हे फक्त नोंदणीसाठी आपल्याला फक्त या ठिकाणी नोंदणी करायची आहे। आपल्याला नोंदणी करायला लागणार आहे, ऑनलाईन नोंदणी करायला लागणार आहेत। मात्र प्रत्यक्ष ट्रेनिंग हे ऑफलाईन होणार आहे। त्या अनुषंगाने अधिकृत संगणक एजन्सीकडून खालील नमूद बाबीच्या समावेशासह वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या संदर्भाने नवीन ऑनलाईन पोर्टल विकसित करण्याकरिता दरपत्र मागवण्यात येत आहे। कोणकोणत्या या ठिकाणी बघा पोर्टलमध्ये समावेश करायच्या आवश्यक बाबी कोणकोणत्या या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा। या ठिकाणी आपण पाहूया, प्रशिक्षणार्थींनी शिक्षकांनी माहिती नोंदणी करण्यासाठी विविध नमुन्याचा पोर्टल विकसित करणे, प्रशिक्षण शुल्क ऑनलाईन जमा करून पावती देणे, सर्व व्यवहाराचे विविध नमुन्यात अहवाल देणे, नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थींनी SMS किंवा ईमेलद्वारे कन्फर्मेशन देणे याविषयी विविध प्रक्रिया करणे, प्रशिक्षणार्थींना नोंदणी क्रमांक विकसित करणे म्हणजे पासवर्ड मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून देणे, जिल्हा स्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांमध्ये डाएट यांना लॉगिन ID देणे व सूचनेप्रमाणे माहिती उपलब्ध करून देणे, तसेच प्रशासकीय पद्धती राबवणे, उदाहरणार्थ हजेरीचा फोटो अपलोड करणे। जिल्हा स्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था
36 डाएट यांना नोंदणी, शिक्षक माहिती, बॅच, गट, प्रशिक्षण प्रकार, शुल्क, परतावा इत्यादी माहिती दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देणे. निवडलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान आवश्यक मार्गदर्शक सूचना व जिल्ह्यानिहाय जिल्हा समन्वयकांची नावे व संपर्क क्रमांक विविध नमुन्यात प्रसिद्धी करणे. प्रशिक्षणाची प्रोग्रेसची डे टू डे माहिती उपलब्ध करणे. या ठिकाणी ही सर्व माहिती दिलेली आहे बघा. दिलेले उपरोक्त विवरणामध्ये उल्लेखनीय कामे करण्यासाठी लागणारे साहित्य व सेवा याबाबतचे दरपत्रक वरील नमुन्यात या कार्यालयास उपलब्ध करून द्यावे. दरपत्रक सर्व करासह सहित सीलबंद लाकूड संचालक राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद 708 सदाशिव पेठ या ठिकाणी पत्ता दिलेले आहेत. यांचे नावे दिनांक 10/12/2024 अखेर सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करण्यात यावे. सदर कार्यात करण्यात येणाऱ्या सीलबंद लाकूड्यावर वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी ऑफलाईन प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थीची ऑनलाईन नोंदणी करता पोर्टल विकसित करण्यासाठी दरपत्रक असा स्पष्ट उल्लेख असावा. कोणत्याही परिस्थितीत अग्रिम स्वरूपात रक्कम दिली जाणार नाही. विविध मुदतीनंतर आलेले दरपत्रक विचारात घेतले जाणार नाहीत. दर अक्षरी व अंकी बाबींनी नमूद करावेत. यामध्ये खाळाखोळ असू नयेत. हे सर्व प्रकारची माहिती डाएटला सांगितली गेलेली आहेत आणि ही डाएटने सर्व प्रकारची माहिती त्यांना पुरवलेली आहेत. आता या ठिकाणी साहेबांची सही आहेत. अशा प्रकारचे हे 2 परिपत्रक या ठिकाणी NCERT MA काढलेले आहेत. परंतु अजूनही कोणत्याच प्रकारचे डाएटला या ठिकाणी अपडेट माहिती आलेली नाही की प्रशिक्षण कधी घ्यायचं आणि केव्हा घ्यायचे. अजून तरी याची लिंक ऑनलाईन नोंद करायची लिंक अजून तरी आलेली नाहीत. आल्यावर तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर दाखवण्यात येईल. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.